8 वाजता आपण भेटलो होतो 8 ते 9 आणि आपण सगळ्यांनी पुरुषांसाठीच जे न्यूट्रिचार्जचं बेसिक सप्लिमेंट आहे न्यूट्रिचार्ज मॅन याविषयी आपण चर्चा केली होती. त्यामध्ये असलेले घटक ते घटक आपल्याला बाहेरून कुठून मिळवता येतील आणि न्यूट्रिचार्ज मॅन घेतल्याचे फायदे आपल्यापैकी ज्यांनी जे न्यूट्रिचार्ज मॅन घेत आहेत अशा सगळ्याचे अनुभव हे आपण सकाळच्या मीटिंग मध्ये पाहिलं होतं आणि या सायंकाळच्या मीटिंग मध्ये आपण स्पेशली हार्ट हेल्थ याविषयी माहिती पाहणार आहोत. आपलं हृदय स्वस्थ कसं ठेवता येईल, आपलं हृदय निरोगी कसं ठेवता येईल आणि आपल्याला कसं निरोगी राहता येईल याविषयी आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, तुम्ही तुमच्या आजूबाजूला तुमच्या मित्रमंडळीमध्ये तुमच्या नातेवाईकामध्ये पाहिलं असेल अशामध्ये खास करून कोविड नंतर हृदय रोगांचं प्रमाण प्रचंड वाढलेले दिसते. वाटत नव्हतं. आवाज येत नाही? आवाज येतो? आवाज येतोय येतोय. प्रवीणजी कदाचित तुम्ही जॉईन ते कम्प्युटर ऑडिओ असतं ना त्यावर क्लिक करा, तुम्हाला आवाज येऊन जाईल. कोविडच्या नंतर तुमच्या एक लक्षात आलं असेल की हृदय रोगाचं प्रमाण आपल्याला थोडस जास्त वाढल्यासारखं वाटतंय. माझा तरी वैयक्तिक अनुभव आहे की हृदय रोगाचं प्रमाण वाढल्यासारखं वाटतंय आणि आपण आपलं हृदय स्वस्थ ठेवण्यासाठी कुठल्याही एका बाजूने विचार न करता, एकांगी विचार न करता सर्वांगी विचार करावा हा विचार पुढे आला. सर्वांगी विचार करावा, नुसतं एकाच बाजूनं. ज्याला म्हणतात ना, काही लोक एकाच गोष्टीचे भक्त होतात आणि हठयोगी होतात. एक ते नाही नाही, फक्त व्यायाम करायला व्यायामच करत राहतील. काही डाएट सांगितला, डाएटच्या मागच होऊन जातील, बिलकुल डाएटच तसं करायला लागतील. तसं न करता पूर्णपणे एक व्यवस्थित फॉर्म्युला, सीड्स फॉर्म्युला हृदय रोगी व्यक्तीनं आणि निरोगी हृदयाच्या व्यक्तीनं सुद्धा जर सर्व बाजूंनी हा सर्वांगी विचार करून सीड्स फॉर्म्युला जर आपण यूज केला हृदयासाठीचा, तर निरोगी हृदयाची व्यक्ती निरोगी राहतील आणि ज्यांना हृदयरोग आहे त्यांना सुद्धा त्यातून कसं बाहेर पडता येईल किंवा त्यामध्ये जे औषधोपचार सुरू आहेत त्याचा आणखीन फायदा कसा घेता येईल याविषयी आपण चर्चा करणार आहोत. सुरुवातीलाच मी सांगतोय, जर कोणी हृदयरोगी असतील तर त्यांनी डॉक्टरांना विचारल्याशिवाय आपले औषध बंद करायचे नाहीत. हा नियम लक्षात ठेवायचा आहे. आपले औषध डॉक्टरांना विचारल्याशिवाय कधीच बंद करायचे नाही. मी त्या विषयी तुम्हाला एक व्हिडिओ पण दाखवल. आपल्याकडे टेस्टिमोनियल्स आहेत हाय बीपी वाले, तर ज्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं त्यानंतरच त्यांनी औषध बंद केले आहेत. तर चला मित्रांनो, आपण सुरू करूया. स्वस्थ हृदय, आपलं हृदय निरोगी कसं ठेवता येईल या संदर्भानं जी माझ्याकडे माहिती आहे ती माहिती मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. कुणाला आपल्या हृदयाची जास्त काळजी कुणी घेतली पाहिजे, असे कुठले कंडिशन आहेत त्यांनी आपल्या हृदयाचा परत थोडस ध्यान ठेवलं पाहिजे. एक, जर आपल्या परिवारामध्ये हिस्ट्री असेल, हृदय संबंधित समस्यांची हिस्ट्री असेल, आपल्या मोठ्या बहिणीला, भावाला, वडिलाला, आईला, मामाला किंवा चुलत्याला, याच्यापैकी कुणाला जरी हृदयरोग जर असेल तर आपण थोडी काळजी घेतलेली बरी राहील. कारण की जशी डीएनए मध्ये काही बदल झाले असतील, आपल्याला अनुवंशिक सुद्धा हृदयरोग होऊ शकतो. जर आपण भारतीय पुरुष असू आणि आपलं वय 55 वर्ष असेल किंवा आपण भारतीय महिला असू आणि आपलं वय 65 पेक्षा जास्त असेल तर आपण थोडी हृदयाची काळजी घेतली पाहिजे. का, कशामुळे सांगतोय मी हे का सांगितले गेले, कारण की वयाच्या 35 नंतर आपले स्नायू कमजोर व्हायला लागतात आणि आपल्या हृदयाला सुद्धा स्ट्रक्चरल, ज्याला म्हणतात की कमजोरी यायला लागते, स्ट्रक्चरल कमजोरी यायला लागते. म्हणून जर 55 पेक्षा जास्त वय झालं असेल आणि महिलांचं वय 65 पेक्षा जास्त असेल तर त्यांनी डेफिनेटली आपल्या हृदयाच्या स्वास्थ्याविषयी सजग राहायला पाहिजे. जर आपण, जर आपलं विजरल फॅट 5 पेक्षा जास्त असेल किंवा आपलं एकूण फॅट 30 पेक्षा जास्त असेल
किंवा आपला BMI 25 पेक्षा जास्त असेल, किंवा जर आपण मेटाबॉलिक सिंड्रोम मध्ये असेल तर आपण हृदयाची काळजी घ्यायला पाहिजे. आता मात्र मोठी जनसंख्या यामध्ये येते. मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणजे दीपकजी, ओके, दीपकजी मागच्या वेळेस सुद्धा आपल्या सोबत होते आणि मागच्या वेळेस आपण बोललो सुद्धा होतो, बरोबर आहे दीपकजी? अनम्यूट होता येईल दीपकजी? मेटाबॉलिक सिंड्रोम कुणाला सांगता येईल का? माझा साहेब कुणाला सांगता येईल बरं मेटाबॉलिक सिंड्रोम? मेटाबॉलिक सिंड्रोम काय असतो आणि त्याचा काय दुष्परिणाम होतात? ज्याला येत असेल ते कृपया हँड रेस करा. कॅमेरा ऑन नाही केला तरी चालेल, नो प्रॉब्लेम. कारण की एकदम महत्वाची संतोषजीला माहित आहे. बरं, संतोष पांडवजीला माहित आहे. परत 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 कोणी आहे का? तुम्ही जर माझा आवाज ऐकत असाल ना तर कृपया आता संतोषजी आहेत. संतोषजी, हा, मेटाबॉलिक सिंड्रोम. नमस्कार सर, संतोष पांडव प्रवर संगमवरून नेवाशामध्ये. मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणजे पोटाचा घेर हा आवाज येतोय सर? एकदम छातीपेक्षा पोटाचा घेर हा छोटा पाहिजे आणि 4 इंचांनी मोठा पाहिजे, त्याला म्हणतो आपण सर मेटाबॉलिक सिंड्रोम. काय मोठी पाहिजे? 4 इंचानं पोट मोठं पाहिजे? नाही, छाती बेंबी नाभीजवळ तो टेप घ्यायचा शिलाई मशीनचा, तिने तो टेप चेक करायचा, त्याच्यापेक्षा छाती ही मोठी पाहिजे आणि महिलांची 8 इंचांनी मोठे पाहिजे छाती. थँक्यू सर. हा, हे संतोषजी जे बोलतायत ना हे थोडं काळजीपूर्वक ऐका. आपण म्हणतो की माणूस एकदम पातळ होता आणि त्याला कसं काय अटॅक आला. मी एकदम यामुळेच तुम्हाला मेटाबॉलिक सिंड्रोम सांगितलंय. हे लक्षण आहे. आपण म्हणतो एकदम पातळ होता आणि त्याची कसं काय अँजिओप्लास्टी झाली. एकदम माणूस पातळ होता आणि त्याला कसं काय त्याला अटॅक आला? तो एकदम वाळला होता आपल्या भाषेमध्ये. त्याला कसं काय आला? तो जाड नव्हता. मित्रांनो, नुसतं पातळ असून उपयोगी नाही. आपल्या छाती आपल्या कमरेपेक्षा 4 इंच मोठी पाहिजे पुरुषांची आणि महिलांची 8 इंच मोठी पाहिजे. आणि तशी जर नसेल तर वैद्यकीय भाषेमध्ये त्याला मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणतात. म्हणून तुम्हाला तुमच्या नातेवाईकामध्ये, तुमच्या मित्रमंडळीमध्ये एकदम पातळ असलेल्या व्यक्तीला सुद्धा अँजिओप्लास्टी झाली, अँजिओग्राफी झाली, बायपास झाली किंवा उपचार करण्याचा मोकाच भेटला नाही, म्हणजे त्याला उपचार करण्याची संधीच भेटली नाही. तो टेप घेऊन फिरायला पाहिजे सर, खिशात ठेवायचा तो टेप. 5 रुपयाचा टेप मिळतो तो. हा, तर म्हणजे शासनानं काही दिवसानं शासन ते योजना मेटाबॉलिक सिंड्रोम आहे का कुणाला? मेटाबॉलिक सिंड्रोमच हा जास्त घातक आहे. कारण की त्या व्यक्तीला, त्याच्या परिवाराला, त्याच्या मित्र परिवाराला सगळ्याला वाटतं अरे एकदम वाळलाय, याला काही हृदयाचा काही आजार होण्याची शक्यता नाही. तर नुसतं पातळ असून उपयोग नाही. यामध्ये बरेच जण आहेत की ज्यांना वाटतं मी फार पातळ आहे आणि मला काही चिंता नाही. मित्रांनो, आपली छाती ही नाभी पैसे जर मोजलं, जसं संतोषजीनं सांगितलं, आपली छाती 4 इंच मोठी पाहिजे. आणि जर नसल तर तुम्ही मेटाबॉलिक सिंड्रोम मध्ये आहात. बरेच जण तुम्हाला कसे दिसतील? पातळ दिसतील, एकदम सरपातळ दिसतील, परंतु त्यांचं फॅट पर्सेंटेज 30 पेक्षा जास्त असतंय. बॉडी स्कॅनर उभा केल्यानंतरच लक्षात येईल. उघड्या डोळ्यानं आपल्या लक्षातच येणार नाही. बॉडी स्कॅनरवर उभा केल्यानंतर लक्षात येते की अरे यांचं फॅट 30% पेक्षा जास्त आहे. हा, त्यांनी सुद्धा आपलं सबकंटिन्युअस फॅट म्हणजे त्वचे खालची चरबी सुद्धा कमी करायला पाहिजे. जर नसल किंवा विसरल फॅट तुमचं 5 पेक्षा जास्त असेल, ते कमी करा मित्रांनो. हे छुपे शत्रू आहेत, दिसत नाहीत, त्रास देत नाहीत आणि अचानक अटॅक करतात. त्यामुळं हे नंबर 3 चा जो मुद्दा आहे कुठला, की कुणी काळजी घ्यावी. ज्या पुरुषांचं BMI 25 पेक्षा जास्त आहे, फॅट 30 पेक्षा जास्त आहे, विसरल फॅट 5 पेक्षा जास्त आहे, हे मोटापा म्हणजे आपल्याला एकदम मोठा माणूस दिसतो, जाड माणूस दिसतो. तसं नसताना एकदम
सडपातळ माणसाची सुद्धा चरबी खूप जास्त वाढलेली असू शकतो आणि हाच त्याचा कॉन्फिडन्स आणि त्याला इतर जण सुद्धा कॉन्फिडन्स देत असतात. नाही नाही, हा एकदम पातळ, हा एकदम सडपातळ आहे. अहो तुम्ही तर पाहिल्यासारखे दिसतात, तुमचं तर वजनच वाढत नाही. आणि अशा लोकांना जास्त धोका असतो. त्यामुळे मित्रांनो, आज जर तुम्ही इथं बसलेला असाल तर एक गोष्ट लक्षात घ्या, तो म्हणजे तुमचं मेटाबॉलिक सिंड्रोम. मेटाबॉलिक सिंड्रोम मधून आपण बाहेर पाहिजे. पहिला आपण करू शकतो. आणि या सगळ्या टेस्ट तुमच्या अपलाईन कडे फ्री आहेत. तुमचे कोणी अपलाईन आहेत त्यांना भेटा, मला ढवळे सर म्हटले या सगळ्या टेस्ट फ्री आता आणि करा आमच्या टेस्ट. आरसीएम मध्ये आले ह्या टेस्ट फ्री आता. कारण तुमच्या अपलाईन कडे डेफिनेटली बॉडी स्कॅनर असेल, हिंच टेप असेल आणि बॉडी स्कॅनर आणि हिंच टेप या सगळ्या टेस्ट फ्री होतात. मग या टेस्ट करून घाबरून जायचं का? आपल्याकडं ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे, ज्योतिषाला हात दाखिला किंवा वैद्याला नाडी दाखिली की तो काही ना काही सांगतोच. आपण ज्योतिषी नाहीत, आपण वैद्य सुद्धा नाही, परंतु तुम्हाला तुमचं शरीर कुठल्या दिशेने चाललंय तुम्हाला अगोदरच सावध करत आहोत. जर तुमचा बीपी 120/80 mmHg पेक्षा जास्त असेल, बीपी वाढला असेल तर लक्ष द्या, स्वतःकडे लक्ष द्या. बीपी वाढला असेल, कारण की जास्त बीपी वाढलाय म्हणजे स्ट्रोक आणि हृदयरोग होण्याची शक्यता तुम्हाला जास्त आहे. कोलेस्ट्रॉल, या कोलेस्ट्रॉल जास्त जीव घेतलेले, ज्यांचं एलडीएल 100 पेक्षा जास्त असेल आणि एचडीएल 60 पेक्षा कमी असेल, अशा लोकांनी लक्ष द्या. एलडीएल 100 पेक्षा जास्त व्हायला नको आणि एचडीएल 60 च्या खाली जायला नको. एचडीएल वाढवा, एलडीएल कमी करा, ट्रायग्लिसराईड कमी करा आणि टोटल कोलेस्ट्रॉल सुद्धा कमी करा. ट्रायग्लिसराईड 150 mg/dl च्या कमी पाहिजे. त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही हृदयाची काळजी घ्या. काय काळजी घ्यायची ती आपण पुढे पाहू. नेमकी काळजी घ्यायची म्हणजे काय? काळजी करीत बसायची नाही, काही ऍक्टिव्हिटी आपल्याला करायच्या आहेत. टोटल कोलेस्ट्रॉल सुद्धा 200 पेक्षा कमी पाहिजे. डायबेटिक जर असेल तर आपण हृदयाची काळजी घेऊयात, हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न करूयात. जर तुम्ही रोज व्यायाम करत नसताल तर तुम्हाला धोका आहे. तर रोज व्यायाम करा, आलटून व्यायाम करा. कधी वॉकिंग करा, कधी सूर्यनमस्कार करा, कधी दोरीवरच्या उड्या खा, कधी प्राणायाम करा, कधी सायकलिंग करा, वेगवेगळे करा. काही जण आम्ही सगळं करतो, परंतु तुम्ही जर अस्वास्थ्यकारी भोजन करत असताल तर तुम्ही हृदयाचं ध्यान ठेवणं आवश्यक आहे. महिन्यामध्ये 4 वेळेपेक्षा जास्त तुम्ही बाहेर जेवत असताल. बाहेर खायले म्हणजे तुम्ही सरळ सरळ पामतेल खायले. तुम्ही जर हॉटेलचं जेवायला लागले तर तुम्ही जेवत आहात. घरून घरचं जेवण करा. आपण राईस ब्रान ऑइल खातो, ज्या आरसीएम मध्ये आहे ते राईस ब्रान ऑइल खातात आणि जे बाहेर जेवतात ते पाम तेल खातात. कितीही चांगलं हॉटेल असू द्या, तुम्ही पाम तेल, सोयाबीन तेल खात आहात. तुम्ही आरसीएम चे गलत आदत आहे, म्हणजे दारू पिणं, सिगरेट पिणं, बिडी पिणं आणि तणाव घेणं. यामध्ये वेळ नाही, पण मी सांगतो, तुम्ही जर तणाव घेऊ अजिबात, जगामधली कुठलीच गोष्ट अशी तणाव घेतल्या गेला पाहिजे, कुठलीच गोष्ट आहे तणाव घेऊ नका. लिमिट पेक्षा जास्त तणाव घेऊ नका, त्यानं सुद्धा हृदयरोग होतो. आता हे सगळे मी सांगितलं, कुणाला काळजी घ्यायची. आता आपण कशात येतो याचा विचार करूया. मी एका गोष्टीत येतो, माझ्या आईला हाय बीपी आहे, म्हणजे मी कशामध्ये येतो, मला सुद्धा माझी काळजी घ्यायला पाहिजे, कारण घरातल्या एका सदस्याला हाय बीपी आहे. मला दुसरा प्रॉब्लेम काय माझा, मी 4 पेक्षा जास्त वेळा बाहेरचं खावं लागतं. कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर महिन्यात 4दा तर होतच, म्हणून मी काळजी घेणं आवश्यक आहे. मी दुसऱ्या अजिबात सांगत नाही, स्वतःच सांगतोय. 2 गोष्टींमध्ये मी बसतोय. कुठल्या गोष्टीमध्ये? एक, मला पारिवारिक इतिहास आहे हृदयाच्या समस्या संदर्भातला, कारण की आईला बीपी आहे. आणि दुसरं, बाहेर महिन्यामध्ये 4 पेक्षा जास्त वेळेस जेवण होतंय, मी मान्य करतोय. काही जण मान्यच करणार की नाही आम्ही खातच नाहीत. आठवलं, अहो तुम्ही किती लग्न अटेंड केले विचार करा. महिन्यात जर तुम्ही 4 लग्न अटेंड केले असते तर तुम्ही 4दा बाहेर जेवलेच ना. कारण की बाहेर लग्नाला गेलं की जेवण करतो आपण, जेवलोच आपण 4 पेक्षा जास्त वेळेस बाहेर. म्हणून आपण
हृदयाची काळजी घ्यायला पाहिजे. काय काळजी घ्यायची? या सर्व गोष्टी मोफत आहेत. हृदयाची काळजी घेणे मोफत आहे. फक्त आपल्याला ते माहित पाहिजे आणि त्यावर आपल्याला ऍक्शन घ्यायची. आपल्याला फक्त वेळ द्यायचा, 1 रुपयाही खर्च नाही. आणि आपलं हृदय स्वस्थ ठेवण्यासाठी मनीषाजींनी अतिशय छान फॉर्म्युला सीड्स, स्लीप, इमोशनल वेलबिंग, डाएट आणि सप्लिमेंट काढलाय. त्याविषयी आपण माहिती पाहू. सर्वात अगोदर आपण एक एक गोष्ट पाहूयात आणि एकदम आराम. जिथं तुम्हाला वाटलं की सर ही गोष्ट तुम्ही परत सांगा, तर डेफिनेटली या मीटिंग मध्ये सांगता येते. मी दर गुरुवारी 7 PM ला आहे, तर मला तिथं नाही सांगता येत. आता संदीपजी त्या प्रत्येक मीटिंगला असतात जवळपास. संदीपजी तिथं सांगता येते का त्या मीटिंग मध्ये आपल्याला? नाही तिथं काहीच नाही, ऑप्शनच नाही तिथं. रिव्हर्स तुम्ही हँड रेज करा तरी आम्ही लगेच हँड डाऊन करायला एक माणूस बसून ठेवलाय. तुमचा हँड डाऊन केला जातो, तुम्हाला बोलण्याला संधीच दिल्या जात नाही. आणि या मीटिंग मध्ये आपण म्हणतो बोला, तुम्ही बोला, मी ऐकतो, मी आरामशीर सांगतो. तर फरक पडतो एवढा. तर पहिली गोष्ट, झोप घ्या. रात्री चांगली 7 ते 8 घंट्याची झोप घ्या. रात्री 10 ते 5, 10 याने बस 10 वाजता झोपी जा आरामशीर. आणि सध्या ऊन खूप वाढलंय, त्यामुळे बऱ्याच जणांना झोप येत नसल. सर्वांच्या घरी एसी नाही, काहीच्या घरी कूलर आहेत, पंखे आहेत. मॅक्झिमम 90% घरी एसी नाही. मग अशा वेळेस जर झोप येत नसेल तर थंड पाण्याने आंघोळ करा आणि मग झोपायला जा. शरीर थंड होतं, झोप येते. टाकीतलं पाणी गरम असतंय. मी सांगतोय की दुपारी सकाळीच एक बकेट एक्स्ट्रा काढून ठेवा बाथरूम मध्ये, म्हणजे ते थंड होईल संध्याकाळपर्यंत. काही जण तुम्ही पहा, आता शावर सुरू करून पहा, गरम पाणी येईल वरून. टाकीतलं पाणी गरम झालं आहे. सकाळीच पाणी भरून ठेवा सायंकाळच्या आंघोळीसाठी, तर तुम्हाला थंड पाणी मिळेल. थंड पाण्यानं स्नान करून झोपा, तुम्हाला शरीर लवकर थंड होईल आणि झोप येईल एकदम. झोप. आणि बऱ्याच जण असं वाटतं की मी माझी, बरेच जण दुपारी झोपतात आणि म्हणून त्यांना रात्री झोप येत नाही. उन्हाळ्यात दुपारी झोपतात, मग रात्री झोप येत नाही. तर उन्हाळ्यामध्ये पुस्तकं वाचा, काही ऐका, काही नोट्स काढा, थोडं डुलकी घ्या, पण असे 3-3 तास झोपू नका. नाही तर दुपारी 3-3 तास झोपतात आणि मग रात्री झोप येत नाही आणि मग दुष्चक्र सुरू होतं. मग रात्री झोप येत नाही, मग दुपारा झोप येते. मग आपलं बायोलॉजिकल क्लॉक बिघडतंय. तर रात्री 7-8 घंट्याची चांगली झोप झाली पाहिजे. आता रोज 30 मिनिट असं व्यायाम करा ज्यानं तुमच्या हृदयाची गती वाढली पाहिजे. पळू नका. आपल्या 45 नंतर नॅशनल तवडवर पळू नका, आपले गुडघे खराब होतील. ब्रिस्क वॉकिंग, स्पीड न चालणं, सायकल चालवणं, तैराकी, बॅडमिंटन खेळणं, जे तुम्हाला होईल ते करा, पण हृदयाची गती वाढली पाहिजे. हे अपूर्ण ज्ञान आहे. पूर्ण ज्ञान पुढच्या 2 स्लाइड मध्ये आहे. आणि मॅक्झिमम धोका या गोष्टीनंच होतोय. कुठल्या गोष्ट की तुम्ही असा व्यायाम करा ज्यानं तुमच्या हृदयाची गती वाढली पाहिजे, असं सगळे जण सांगतात. परंतु हृदयाची गती किती वाढली पाहिजे हे कुणी विचारित नाही. त्यामुळं फेसबुकला व्हिडिओ होतो की जिम करून आला माणूस, धपकन पडला, जागीच गेला. टेनिस खेळू लागला, बॅडमिंटन खेळू लागला, बसला आणि तसाच गेला. मी आता पाहुण्याकडून आलोय, त्यांनी सांगितलं की तो मित्र पोहायला गेले. एक मित्र पोहून आला, वरती बसला, तळ्याच्या वर बसला आणि तसाच मागे झोपला. यांना वाटलं आराम करतोय, उठलाच नाही. मी आजच धोंडे खाऊन आलो. धोंडे जेवणाचा कार्यक्रम होता सासरवाडीला. सकाळची मीटिंग घेतली, धोंडे खायला गेलो, धोंडे खाल्ले आणि परत आलो. आणि हे म्हणजे एक झालं पुरा बाहेर जेवण. तर हे हृदयाची गती किती वाढली पाहिजे. तर मित्रांनो, पुढची पीपीटी थोडीशी तुम्हाला वाटेल की किती वाढली पाहिजे, तर ते लक्षात घ्या. आपल्याला हृदयाची सहनशक्ती सीमा माहित पाहिजे. एन्ड्युरन्स हार्ट रेट, तुमचं हृदय किती काम करू शकतंय, किती धडकू शकतंय हे माहित पाहिजे. आणि यापेक्षा जर जास्त हार्ट रेट जर झाला तर तुमचं हृदय अचानक बंद पडू शकतंय. आणि जिम मध्ये नेमकं तेच होतंय की समोरचा व्यक्ती एक्स्ट्रा जिम करताना दिसतोय,
रनिंग करणाऱ्यामध्ये हेच होतंय, बॅडमिंटन खेळणाऱ्यामध्ये हेच होतंय की त्यांची हृदयाची सहनशक्ती सीमेच्या पुढं ते आपलं हृदयाला काम करायला लावतात आणि अचानक हृदय बंद पडतं. की तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा हे समजून घ्या. प्रत्येकाची हृदयाच्या गतीची सहनशक्ती सीमा वेगवेगळी आहे. ही डिपेंड आहे तुमच्या वयावर. आपल्या 220 मधून आपल्या वयाला कमी करायचंय. 220 मधून आपल्या वयाला कमी करायचं. समजा एका व्यक्तीचं वय 40 आहे तर त्याचं 220 मधून 40 वजा करायचे, खाली उरले 180, त्याचा 50% करायचा. हे झालं 90. 180 चा 50% झालं 90 आणि 180 चा 85% करायचा, हे झालं 153. म्हणजे त्या व्यक्तीची 40 वय असलेल्या व्यक्तीची हृदयाची सहनशक्ती सीमा आहे 90 ते 153. जर त्याचं हृदय 153 पेक्षा जास्त प्रति मिनिट हार्टबीट व्हायला लागले तर तिथं त्याच्यासाठी धोका होऊ शकतो. आणि हीच गोष्ट लोकांना माहित नाही, डॉक्टरांना माहित आहे पण डॉक्टरांना सांगायसाठी वेळ नाही. म्हणून ते म्हणतात व्यायाम करा, चालायला जा, दोरीवरच्या उड्या खा आणि चुकून त्या व्यक्तीची हृदयाची गतीची सीमा वाढल्या जाते आणि तिथंच त्यांना धोका होतो. त्यामुळे तुम्हाला जे व्हिडिओ दिसतात, जिम करताना व्यक्ती पडला, जिम करायला गेला आणि त्याचे हृदय बंद पडलं कारण की त्यांनी केलं. नेहमी 50 ते 70% दरम्यान ठेवा. 90% 100% जाऊच नका. याला काय करू आपण 90% काय करू 70% करू. 50 ते 70%. 180 चा 70% किती होईल? 180 70% आपण करूयात. 50 ते 70% दरम्यानच आपण काय करायचंय, आपल्या हृदयाला धडकू द्यायचंय. त्यापेक्षा जास्त धडकू द्यायचं नाही. त्यामुळं काही जण काही शक्तीच्या म्हणजे गोळ्या खातात आणि त्यांना सुद्धा त्यांचं खावतं हृदय बंद पडतं. मी पाहिलं असेल बऱ्याच जणांना हे गोष्टी होतात. हे पहा, प्रत्येक वयानुसार हृदयाची सहनशक्ती सीमा दिलेली आहे. याचा तर सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. एक 60 वर्षाचा व्यक्ती आहे तर त्यांना आपलं हृदय जास्तीत जास्त 112 प्रति मिनिट धडकू द्यायला पाहिजे, त्यांना होऊ द्यायला पाहिजे. त्यापेक्षा जास्त झालं तर त्याला धोका होऊ शकतो. मला नाही वाटत की न्यूटनच्या शिवाय ही गोष्ट परत लोकांना कोणी सांगितली असेल की तुमची हृदयाची अधिकतम स्पीड किती पाहिजे धडकते. आणि ते मोजण्याचे यंत्र फार सोपं आहे. हे होतं ना आपल्याकडं, कुठं होतं ते बोटाला लावायचं. पुढे तुम्हाला दाखवतो मी. ते यंत्र फार सोपं होतं. 100 रुपयात मिळतंय. 100-200 रुपयात मिळून जाईल. हे जास्त महाग नाही. ऑनलाईन तुम्ही जर घेतलं तर. आपण हे कोविड मध्ये बऱ्याच जणांना वापरलं. यानं आपल्या लक्षात येईल आपली हृदयाची सीमा किती पाहिजे. 50 ते 70%. काय सूत्र काय आहे? 220 वजा आपलं वय त्याचे 50% त्याचे 70%. बस 220 वजा आपलं वय त्याचे 50% त्याचे 70%. त्याच्या मधामध्ये आपलं हृदय धडकलं पाहिजे. आणि हे जर नसल तर तुम्हाला त्यापेक्षा जास्त कमी जर झालं तरी सुद्धा हृदय बंद पडू शकतं, जास्त झालं तरी तुमचं हृदय बंद पडू शकतं. ही गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आणि आपल्या कुटुंबासाठी तरी आपण लक्षात ठेवायची. हा, आणि त्यामुळे जास्त आपल्या हृदयावर ताण पडल असे व्यायाम करू नका. हे झालं एक्सरसाइज. त्यानंतर आपण पाहू इमोशनल हेल्थ. चांगली हसी मजाक करा. अच्छे हसी मजाक, अच्छे दोस्त और अच्छे साहित्य से खुद को खुश रखे. चांगलं वाचा. आपल्या अगोदर शिकवलं शाळेत वाचाल, पण मी तर म्हणतो चांगलं वाचा. मी एक छान पुस्तक वाचतोय, अतिशय चांगलं. तर चांगले पुस्तक वाचा आणि फार स्वस्त आहे आपल्याकडे. पुस्तकाची किंमत इतकी स्वस्त आहे. मी पुस्तक आणलं 250 रुपयाचं. आता हे पुस्तक आहे आपलं 500 रुपयाचं.
500 रुपयाचं पुस्तक म्हणजे मला सांगायला लागतं की 2 बाटल्या जर घेतल्या तर 500 रुपये लागतील आणि 3-4 तासामध्ये तो नशा निघून जाईल. हे पुस्तक तुमची पिढी वाचल, तुमची पुढची पिढी पण वाचल. आणखी किती स्वस्त पाहिजे? हे तर या पुस्तकाचा कागद, त्याचा कलर, त्याला वाहून नेण्याचा खर्च, याचाच खर्च आहे. यामध्ये जे सांगितलेले विचार आहेत, जे सिद्धांत आहेत, याचे तर पैसेच लावले नाही. म्हणून म्हणतो सर्वात स्वस्त आहे ज्ञान मिळवण्याचा साधन पुस्तकं वाचा. आणि मी तर हा उन्हाळा फार एन्जॉय केला. फार पुस्तकं म्हणजे जेवढं जितका मॅक्झिमम वेळ वाचता येईल तितकं वाचा. चांगली पुस्तकं वाचा, चांगलं साहित्य वाचा आणि चांगल्या मित्रासोबत राहा. विनोद करा, स्वतःवर विनोद करा. हसने का कोई भी मौका हात से ना जाने दे. एक सुद्धा हसण्याची गोष्ट आपल्यातून सुद्धा नाही. प्रत्येक गोष्टीवर हसल्या गेलं पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं आज धोंडे जेवणाला गेलो होतो. धोंडेमध्ये मला सोनं गिनत काही केलं नाही. आमचे सासरवाडीने मोदीचा शब्द पाळते एकदम 100% ते म्हणे मोदीजीचा शब्द पाळायचा. सोनं गिनत त्यांनी केलं नाही. ड्रेस घेतला चांगला. ड्रेस घेतला, त्या ड्रेसचे मस्तपैकी फोटो बिटो काढले आमच्या साल्यानं आणि हे केलं. मुले आता आम्ही तुमच्या दाजीला टाकतो. मला 2 दाजी येतं. मुले तुम्हाला डबल द्यावं लागेल. आम्ही तुम्हाला सिंगल द्यायला तुम्हाला तिथे डबल द्यावं लागतं. मला अरे फोटो नका काढू, फोटो नका काढू. तुम्ही दाजी तुमचे फोटो काढावं लागतील. कशामुळं तुमच्या दाजीला म्हणजे ते देतील डबल तुमच्याकडे, मग आम्हाला तुम्हाला डबल द्यावं लागेल. तर मित्रांनो, प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या, हसा आणि त्यानं काय होतं हृदयावरचा ताण कमी होतो. चांगले मित्र जोडा, चांगल्या मित्राला गोष्टी सांगा आणि तुम्हाला सांगतो की दिल खुला होता यारों के साथ तो ना खोलना पड़ता औजारों के साथ. दिल खुला होता यारों के साथ तो नहीं खोलना पड़ता औजारों के साथ. काही लोकांच्या मनामध्ये इतक्या गोष्टी साचून राहतात, मेंदूमध्ये इतक्या गोष्टी साचून राहतात, त्याचा ताण हृदयावर येतो. तर बोला, आपलं मत मांडा, बोला. काउन्सिलिंग हा काय विषय असतो तर ते तुमचं मनोपचार तज्ञ तुमचं सगळं बोलणं ऐकून घेतात, ऐकून घेतात आणि त्यातच 50% माणूस रिकामा होतो. बिलकुल 50% माणूस रिकामा होतो. आनंद नाडकर्णी साहेब जे आता मागच्या 15 दिवसापूर्वी गेले, 8-15 दिवसापूर्वी आनंद नाडकर्णी म्हणजे भारतातले सगळ्यात चांगले मनसोपचार तज्ञ. तर ते सगळं काउन्सिलिंग करायचे आणि कसं सगळ्याचं मानस स्वास्थ्य चांगलं राहील यासाठी ते ठाण्याला वर्कशॉप घ्यायचे. ठाण्याला वर्कशॉप घ्यायचे 3 दिवसाचा 4 दिवसाचा. आमचे मित्र कानपुडे सर आणि आम्ही आमचं जायचं खूप वर्षापासून ठरलं होतं की आपण जाऊ आणि एकदा तो वर्कशॉप अटेंड करू. पण दुर्दैवानं इतके काम आणि त्या तो काही आम्हाला वर्कशॉप अटेंड करता आला नाही त्यांच्याकडून. आणखी तो सुरू असतो तर सांगायचा मुद्दा हाच की माणूस तुम्हाला तुमचं हृदय जर चांगलं ठेवायचं असेल तर जसं शरीर निरोगी मन सुद्धा निरोगी ठेवा. हसत राहा, खेळत राहा, मजेत राहा. डाएट कसा ठेवायचा? एकदम सोपा. प्रोसेस्ड खायचं नाही, जास्त तळलेलं खायचं नाही. त्याला साल असलेले पदार्थ खायचे, लवकर खराब होणारे पदार्थ खायचे. जे दीर्घकाळ टिकतात ते खायचे नाही. लवकर खराब होणारे पदार्थ खायचे. कोक, फंटा, स्प्राईट, पॅकेज्ड फूड खायचे नाही, अजिबात नाही. आपल्या जेवणामध्ये वरून मीठ घ्यायचं नाही. विविध रंगाचे फळं आणि भाज्या खायचे हे आपण पाहूया. 80% पोट भरायचं, 100% भरायचं नाही. एक वेळ 80% थोडे हवा जायला सुद्धा पोटामध्ये जागा ठेवायचे. मित्र जरी पार्टी देत असला तरी सुद्धा 80% जेवायचं, असं म्हणायचंच नाही 100% खायचे. मित्र जरी पार्टी देत असेल तरी सुद्धा 80% जेवायचं. आता काही जण मित्राची पार्टी म्हटलं की ते सकाळी नाश्ता करते, दुपारची पार्टी म्हणलं की नाही आता पार्टी. संतुलित आहार घ्यायचा आहे आणि भरपूर पाणी प्या. भरपूर पाणी प्यायचं आहे. उन्हाळ्यामध्ये तर आणखीन जास्त. दिवसभरामध्ये 3 पेक्षा जास्त वेळी जेवायचं नाही. धूम्रपान आणि अल्कोहोल पासून दूर राहायचं. हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला पुढची गोष्ट आहे ते म्हणजे की ओमेगा 3. ओमेगा 3 घेणं आवश्यक आहे कारण की जे धोके आपण सांगितले होते
त्या धोक्यामध्ये एक धोका होता की ट्रायग्लिसराईड आपल्याला कमी करायचे. तर ट्रायग्लिसराईड म्हणजे काय? एकदम सोपं. रक्तामध्ये असलेली चरबी, रक्तामध्ये फॅट असणं म्हणजे ट्रायग्लिसराईड. रक्तामधली चरबी कमी करण्याचं काम ओमेगा 3 करतं. आणि जे आपण म्हणलं की अनियमित धडकन, तर हृदयाची अनियमित पडणारे ठोके पडू देत नाही, व्यवस्थित पडतात. आणि ज्या गोष्टी आपल्या हृदयाच्या नसांना कडक करतात, त्या गोष्टीला कमी करण्याचं काम करते. आपल्या हृदयाला रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनीच बंद पडते, म्हणून हृदय बंद पडते. आपल्या हृदयाला रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी बंद पडती, म्हणून हृदय बंद पडते. ब्लड प्रेशर कमी करायला काम करते. आणि हे याचा मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. विशेष म्हणजे ती व्यक्ती जी आहे ना, आपल्या महाराष्ट्रातली आहे. त्या दिवशी मी तो व्हिडिओ 7 PM मध्ये दाखवला. 7 PM मध्ये फक्त प्रॉब्लेम हा झाला की त्यांना मराठी नाही, 7 PM नाही, सॉरी, एक जे आपले एका लीडरच्या मीटिंग मध्ये मी दाखवला होता. तर त्यांना मी म्हटलं, त्यांना हिंदी येत नव्हती, पण गंमत अशी व्हिडिओ आहे आपल्या मराठीमध्ये. चंद्रशेखर जे आहेत यवतमाळ जिल्ह्यातले, मला त्यांचा जिल्हा यवतमाळच आहे. त्यांनी ओमेगा 3 घेतल्यानंतर आपण म्हणतो की काय आपण रिझल्ट दाखवावे, तर ओमेगा 3 घेतल्यानंतर त्यांची बीपीची गोळी बंद झालेली आहे. आणि कुणी बंद केली? त्यांनी स्वतः बंद नाही केली, तर त्यांच्या डॉक्टरांनी बंद केली. मी तुम्हाला जस्ट हा व्हिडिओ, मी तुम्हाला डायरेक्ट युट्यूब वरून तो व्हिडिओ दाखवत आहे. चंद्रशेखर मेश्राम आहेत. आणि गंमत अशी आहे की त्यांचा व्हिडिओ युट्यूब वर उपलब्ध आहे आणि मराठीत बोलतायत. बहुतेक त्यांचे ओळखीचे कोणी इथं असतील सुद्धा या मीटिंग मध्ये. मी त्यांचा व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर करतोय. जस्ट अ मिनिट, हा व्हिडिओ पहा. चंद्रशेखर मेश्रामच्या, त्यांचा व्हिडिओ आणखी आपण मोठा करूया, मला दिसेल. यवतमाळचे आहेत, म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले चंद्रशेखर मेश्राम. त्यांचा युट्यूबला व्हिडिओ आहे. काय म्हणतात? माझं नाव चंद्रशेखर मेश्राम. मी वडकीला असतो, जिल्हा यवतमाळ. आणि मी हायपरटेन्शन याने बीपीचा मला त्रास होता. आणि बीपीच्या त्रासामुळे मी त्रस्त होतो. वारंवार मला ECG काढावं लागत होती. आणि डॉक्टरांच्या आधिपत्याखाली मी गामा ओरिजिनल, न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा आणि न्यूट्रिचार्ज मॅन हे लगातार मी 6 महिने कंटिन्यू घेतले. काय झालं संतोषजी, संदीपजी? आवाज येत नाही का? परत एकदा आपण व्हिडिओ परत सुरुवातीपासून पाहू. ओके. माझं नाव चंद्रशेखर मेश्राम. मी वडकीला असतो, जिल्हा यवतमाळ. आणि मी हायपरटेन्शन याने बीपीचा मला त्रास होता. आणि बीपीच्या त्रासामुळे मी त्रस्त होतो. वारंवार मला ECG काढावं लागत होती. आणि डॉक्टरांच्या आधिपत्याखाली मी गामा ओरिजिनल, न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा आणि न्यूट्रिचार्ज मॅन हे लगातार मी 6 महिने कंटिन्यू घेतले. आणि डॉक्टरांची जी मला गोळी चालू होती सुरुवातीला 50 mg ची, नंतर मला 25 mg ची झाली. आणि लगातार मी न्यूट्रिशन घेतल्यामुळे माझी गोळी आता 0 मध्ये झाली आहे. आणि डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही गोळी घ्यायची जरूरत नाही. थँक्यू न्यूट्रिचार्ज. धन्यवाद. त्यानंतर हे वनिता नगराळे मॅडम यांनी व्हेज ओमेगाचं. माझं नाव वनिता नगराळे आहे. मी यवतमाळ डिस्ट्रिक्ट मध्ये राहते. केस पण खूप गळत होते, स्किन पण खराब झाली होती. जेव्हापासून मी न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा यूज करत आहे, माझे केस पण गळणं थांबले, स्किन पण छान झाली. विशेष म्हणजे माझा जो मायग्रेनचा त्रास होता तो कम्प्लीट बंद झाला. मी खूप ट्रीटमेंट केली तरी मला रिझल्ट येत नव्हता, पण न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगामुळे मला रिझल्ट आला. थँक्यू न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा.
चंद्रशेखर मेश्राम बहुतेक यवतमाळचे कोणाच्या परिचित सुद्धा असतील, जर कोणी विदर्भात असतील तर. आनंद, हा बोला सर. नाही नाही, मला वाटलं डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम हे नागपूरचे आहेत. नाही, चंद्र हे यवतमाळचे आहेत. हे यांना बीपीचा त्रास आणि त्यांना ईसीजी करावा लागायचा, वेळोवेळी बीपी वाढायचा, त्यांचा डॉक्टर ईसीजी काढायचे. ईसीजी काढून त्यांची गोळी 50 mg ची गोळी सुरू होती, नंतर ती 25 ची झाली आणि डॉक्टरांनी त्यांची गोळी बंद केली. ते त्या व्हिडिओ मध्ये एकदम सांगतात की डॉक्टरांनी माझी गोळी बंद केली, मी बंद नाही केली, डॉक्टरांनी. म्हणून मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय गोळी बंद करायची नाही कुठलीच. डॉक्टर सजेस्ट करते तुम्हाला गोळी बंद करायची का नाही. तर हा व्हिडिओ तुम्ही कोणाला दाखवू शकता की न्यूट्रीच्या गामा ओरिजिनॉल, न्यूट्रीच्या बेजोमाइट घेतल्यानंतर तुमची बीपीची गोळी बंद होऊ शकते. सप्लिमेंट मध्ये ओमेगा 3 तुम्ही घेतलं पाहिजे. वाटल्यास मी तुम्हाला या व्हिडिओची लिंक सुद्धा चॅट बॉक्स मध्ये तुम्हाला पाठवून देईल की तुम्ही हा व्हिडिओ दाखवू शकता. त्यानंतर वनिता नगराळे ताई या नेहमी आपल्या मिटिंगला असायच्या, त्यांचा सुद्धा व्हिडिओ आहे की त्यांचे केस गळणे थांबले. वेज ओमेगाच्या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला हे व्हिडिओ पाहायला मिळतील. बीपीची गोळी बंदच होत नाही. तुम्हाला प्रत्येक माणूस एकदा बीपीची गोळी सुरू झाली, माझी कधीच गोळी बंद झाली नाही, परंतु बीपीची गोळी सुद्धा डॉक्टर बंद करतात. व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, मॅग्नेशियम, पोटॅशियम हे आपण रेग्युलर आपल्या भोजनामध्ये पाहिजे. आणि जर हे व्हिटॅमिन सी जे अँटीऑक्सिडंट आहे, बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन, त्यानंतर मॅग्नेशियम, त्यानंतर पोटॅशियम हे जर तुम्हाला भोजनातून मिळत असेल तर तुम्ही न्यूट्रिचार्ज मॅन मधून. नीलमजी काय बोलायचंय का? हा सर, बोला ना. नीलम तांबे, कोल्हापूर प्रॉपर, महाराष्ट्र से बिलोंग करती हूँ सर. माझा पेशंट ना सर प्रिन्सिपल होते ते. महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या घरात 2 MD डॉक्टर आहेत सर. सरांना सकाळ संध्याकाळ बीपीच्या 2 गोळ्या चालू होत्या MBBS डॉक्टर कडे, त्यांच्या वैयक्तिक पर्सनल. मग त्याने काय केलं, मी काय केलं, गामा ओरिजिनल, न्यूट्रिचार्ज न्यूट्रिचार्ज ओमेगा दिला. आज 1 वर्षामध्ये त्यांचे दोन्ही बीपीच्या गोळ्या बंद झालेल्या आहेत. सरांची चॅलेंज आहे की 1 लाख रुपये दिले तरी मी त्या गोळ्या बंद करू शकत नाही. ते आपल्या गेस्टला सांगायला लागले. म्हणजे एवढी ताकद आपल्या गामा, न्यूट्रिचार्ज मॅन आणि न्यूट्रिचार्ज म्हणजे सगळे जे न्यूट्रिचार्ज आहेत त्यामध्ये एवढी ताकद आहे असं मला सर्वांना आश्वासन सांगायचं. बिलकुल बिलकुल, एकदम नीलमताई ते तुम्हाला सांगते की गोळ्या बंद होतात, परंतु फक्त की आपण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बंद करायचं नाही. कारण की डॉक्टरांनी त्यांचा बीपी तपासून आणि त्यांच्या आवश्यकतेनुसार त्यांना त्या गोळ्या लिहिल्या असतात. आणि जसं त्यांना लक्षात येईल की याचा बीपी कमी झालाय किंवा याचा जे आजार आहे तो कमी झालाय, डॉक्टर त्या गोळ्या कमी करतील. त्यामुळं डॉक्टरांच्या सल्ल्याने त्या बंद करायच्या आहेत. हे व्हिटॅमिन्स आपल्याला दररोज त्यामध्ये पाहिजे, ते तुम्हाला दाखवतोय. आणि जर तुमच्या दररोज भोजनामध्ये नसतील आणि तुम्हाला सुनीलजीनं जो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला होता त्याची लिंक तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये टाकलेली आहे, ते तुम्ही घेऊन स्वतःला व्हॉट्सअप करू शकतात आणि पाहिजे तेव्हा करू शकतो. डीएचए सुद्धा बऱ्याचदा डीएचए आपण घेत नाही, परंतु डीएचए ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी काम करते. त्यासोबत रेस्टिंग हार्ट रेट सुद्धा कमी करण्याचं काम करते. आपल्या रक्तामध्ये जर कुठं गाठी तयार होत असतील तर गाठी दूर करण्याचं काम सुद्धा डीएचए करत आहे, डीएचए करते. आणि हे आपण लोकांना दाखवायचे. जोपर्यंत आपण लोकांना दाखवणार नाही तोपर्यंत लोक विश्वास ठेवणार नाहीत. परंतु आपल्याला माहित नसतो हा व्हिडिओ कुठे आहे. मला बरेच जण नेहमी नंतर फोन करतात, व्हॉट्सअप करतात, सर तो व्हिडिओ आम्हाला द्या ना, तो व्हिडिओ पाठवा. तर त्याची लिंक असते आणि ती लिंक मीटिंग मध्ये असलं की आपल्याला ती लिंक मिळत राहते. ती लिंक आपण नेहमी समोरच्याला सुद्धा आपण शेअर करू शकतो. त्याचा सुद्धा थर्ड पार्टी म्हणून त्याचा सुद्धा विश्वास बसतो की बरोबर आहे की हा व्यक्ती, बरं हे माणसाकडून आपण काही पैसे देऊन माणसं बोलवलेले नाहीत, हे माणसं काय आपण पैसे देऊन बोलवलेले नाहीत, तर त्यांनी स्वतःहून त्यांचे अनुभव इथे शेअर केले. ज्योत्सनाजी बोला. तुमचा हँड रेज आहे, अनम्यूट व्हा, तुम्ही म्यूट आहात. अनम्यूटचं बटन दाबा. हा नमस्कार सर, JRCM.
नर्सिंग बोला. बरं मला असं विचारायचं होतं तुम्हाला, आता माझं मोठं ऑपरेशन झालं, म्हणजे मला किडनीवर ना कॅन्सरची गाठ होती सर. बर. हा, ती म्हणजे ऑपरेट झाली आता. हा हा, तर म्हणजे किडनी सह बाहेर काढली तिला. पण मग हा. मी थोडस, मला असं विस्मरणाचा त्रास होत होता, म्हणजे टेन्शन पण येत होतं हा. ते माहीत पडल्यानंतर. तर मी म्हणजे गामा कायम घेते, जवळजवळ 2-2.5 वर्ष झालेले आहेत गामा घेऊन. वुमन पण घेते. तर मला ते नाही सॉरी, डीएचए घ्यायचं होतं. हो. ते आणली मी डीएचए. हा. तर ती कशी घ्यायची? डीएचए तुम्ही रात्री घ्यायची, रात्रीच्या जेवणानंतर. जेवणानंतर का? हो, तर त्यांना तुमचं विस्मरण कमी होईल आणि तुमच्या मेंदूमध्ये जे चांगले घटक जायला लागतील, मधले कनेक्शन्स वाढायला लागतील. सर, आणि मला अजून काही सप्लिमेंट मध्ये घेणं गरजेचं आहे? नाही, एवढंच घ्या. आणि डीएचए साठी तुम्हाला डॉक्टरांना विचारावं लागणार नाही, परंतु बाकीच्या गोष्टीसाठी तुम्ही डॉक्टरांना विचारा. डीएचए न विचारता तुम्ही घेतलं तर नो प्रॉब्लेम, तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. रात्री जेवणानंतर का अर्ध्या तास? रात्री जेवणानंतर. बरं, अजून दुसरं काही सप्लिमेंट आपलं? नाही, बस तुम्ही एवढंच घ्या. आणि फक्त तुम्ही प्राणायाम आणि मूड चांगला ठेवा. सर्वात महत्वाचं म्हणजे मन चांगले ठेवा. हे सगळ्यात मोठं औषध आहे. तिथंच थोडीशी गडबड झालेली आहे आता सध्या. काय म्हटलंय? तिथंच थोडी गडबड झाली ती, नाही तर माझं आरसीएमचं कामही चांगलं चालू होतं सर. आता जवळजवळ 3 महिन्यापासून बंद आहे. डेफिनेटली काम बंद राहू द्या, काम परत सुरू कर, काम परत वाढल. अगोदर आरोग्याची काळजी घ्या आणि निगेटिव्हिटी वाढल्यानंतर आपल्या चांगल्या आपल्याशी बोला. कोण कोण बोला, तुम्हाला पॉझिटिव्ह ठेवण्याचं काम करेल. तुमचे जे लीडर आहेत ना, वरिष्ठ लीडर असतात ना, त्यांना फोन करून बोलायचं. तर ते बोलतही असतात. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही डीएचए घ्या असं. मग ओमेगा मी आणि पॉझिटिव्ह ओमेगा घेते. ओमेगा घ्या, न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा आणि डीएचए तुम्ही सोबत घेऊ शकता. आणि आपली गामा, आणि आपला गामा पण घ्या. गामा जेवणाच्या अगोदर सकाळी, जेवणाच्या अगोदर नंतर, रात्री जेवणाच्या अगोदर. मी 2 चालू केले. हो, सुरू राहू द्या. आणि मनस्थिती चांगली ठेवा. माझा तुम्हाला सल्ला राहील, पॉझिटिव्ह वाटते सर, मला थोडी भीती वाटते. भ्यायचं नाही, आनंदी राहायचं. आणि जे चांगले पॉझिटिव्ह विचार करणारे लोक आहेत त्यांच्या संपर्कात राहायचं. निगेटिव्ह विचार करणाऱ्या लोकांशी संबंध तोडून टाकायचे, बिलकुल त्यांना जवळ सुद्धा येऊ द्यायचं नाही. बरोबर आहे? हो सर. तुम्हाला काही निगेटिव्ह वाट, माझा नंबर मी तुम्हाला देतोय. तुम्हाला कधी निगेटिव्ह वाटलं मला फोन करा. ओके, चॅट बॉक्स मध्ये माझा नंबर देतो. ओके. हो सर. ओके ओके, धन्यवाद सर. तर काय, हा सगळ्यात मोठा गोष्ट आहे. संगीताताई, नमस्कार सर. मला हेच म्हणायचं होतं, सप्लिमेंट बरोबर समजा आपण योगा आणि व्यायाम रोजच्या याच्यामध्ये हे समजा ठेवलं ना, तर सप्लिमेंटचा चांगला रिझल्ट येतो, नाहीतर रिझल्ट येत नाही. कारण मी खूप जणांना दिला आहे, त्यांनी म्हणतात की रिझल्टच नाही येत. आणि अशा 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 वेळेस नाही का आपण नाही का हेच सांगायचं असते की तुम्ही योगा करताय की नाही, व्यायाम करताय की नाही, आणि सप्लिमेंटचा कसा रिझल्ट येणार आहे. समजा खाऊन घरात बसत असेल तर त्याचा काहीच रिझल्ट येत नाही. बिलकुल बिलकुल. म्हणून आपण सप्लिमेंट सर्वात शेवटी सांगतो ना संगीताताई, आपण स्लीप सांगत ना. आपण स्लीप सांगितली, इमोशनल हेल्थ सांगितलं, एक्सरसाइज सांगितली, डाएट सांगितला, आणि नंतर आपण सांगत आहोत सप्लिमेंट. आणि याच क्रमानं आपण सांगतो, कारण आपण ज्या अभियानामध्ये आहोत त्या अभियानामध्ये आपण आपले सप्लिमेंट शेवटी ठेवलेत. आपण ज्या अभियानात आपण सप्लिमेंट सर्वात शेवटी ठेवलं. आपण म्हटलं की आपला फायदा सर्वात शेवटी, अगोदर लोकांना निरोगी बनवूया. कारण की स्वस्थ भारत अभियान आपण ज्या कामात आहोत त्यामध्ये आपण सप्लिमेंट शेवटी ठेवले आहेत. बरोबर. ज्यांना किडनीचा त्रास नाही अशा लोकांनी आयसोलेट सोया प्रोटीन घेतलं पाहिजे. त्यामध्ये कोलेस्ट्रॉल अजिबात नाही, एलडीएल कमी करायला मदत करतंय, तुमचं पोट भरलेलं ठेवतंय. यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे आपले आंतरिक सुजन कमी करतात आणि मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोका सुद्धा कमी करतात. म्हणून आपण आयसोलेट सोया प्रोटीन घेतलं पाहिजे. गामा ओरिजिनॉल हे गामा ओरिजिनॉल आपलं फ्री रॅडिकल्स कमी करण्याचं काम करतंय, एलडीएल कमी करण्याचं काम करतंय, ब्लड प्रेशर कमी करण्याचं काम करतंय. त्यामुळं जसं ज्योत्सनाताई घेताय गामा ओरिजिनॉल,
तसं तुम्ही सुद्धा गामा ओरिजिनल घेतला पाहिजे आणि याचं आरडी सुद्धा दिला की किती घेतलं पाहिजे. आपण जे सप्लिमेंट देतो त्यांना याची जवळपास आपूर्ती व्हायसाठी जवळ जातो पण तेवढी मिळत नाही. आपण 400 मिलीग्रॅम डीएचए देतोय. ऍक्च्युअल 1 ग्रॅम डीएचए दररोज पाहिजे. आपण डीएचए जर घेतलं तर ते 2 टॅबलेट जर घेतलं तर 400 मिलीग्रॅम येतोय. ऍक्च्युअल 1 ग्रॅम डीएचए पाहिजे. 400 मिलीग्रॅमच होते जर 2 टॅबलेट कॅप्सूल घेतल्या तरी सुद्धा. आयसोलेट सोया प्रोटीन 25 ते 50 ग्रॅम प्रतिदिन घ्यायला पाहिजे. गामा ओरिजिनॉल 100 मिलीग्रॅम ते 300 मिलीग्रॅम पर डे घ्यायला पाहिजे. ओमेगा 3 1.8 ग्रॅम घ्यायला पाहिजे. आणि हे जर आपल्याला कशातून मिळते तर एका पुरुषांनी स्वतःची काळजी घेण्यासाठी न्यूट्रिचार्ज बेज ओमेगा, न्यूट्रिचार्ज डीएचए, न्यूट्रिचार्ज मॅन, न्यूट्रिचार्ज कोको प्रोडाक्ट आणि गामा ओरिजिनॉल बिलकुल घ्यायला पाहिजे. स्वतःवर प्रेम करायला पाहिजे. स्वतःवर इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. आणि एका महिलेने स्वतःसाठी न्यूट्रिचार्ज बेज ओमेगा, न्यूट्रिचार्ज डीएचए, न्यूट्रिचार्ज वुमन, न्यूट्रिचार्ज स्ट्रॉबेरी प्रोडक्ट आणि गामा ओरिजिनॉल घ्यायला पाहिजे. जे हे सप्लिमेंट आहे तुमच्या स्वास्थ्यासाठी, हृदयाच्या स्वास्थ्यासाठी तुमच्या सीड सोबतचे शेवटचं सप्लिमेंट. आणि मित्रांनो ही गोष्ट आपण इतरांना सुद्धा सांगायला पाहिजे. लोकांना साथ द्यावं लागते, संगत द्यावं लागते. जसं संतोषजी दररोज मॉर्निंग वॉकला जातात आहे की नाही. दररोज मॉर्निंग वॉकला जातात. किती सोबती आहेत का कुणी? नाही सर, एकटाच. एकटाच पहा म्हणजे. आणि जर सायंकाळी जर कोणी म्हणले बसा तिकडे आपल्याला जायचंय पार्टी करायला तर 7-8 जण तयार होतात. मॉर्निंग वॉकला कोणी तयार होत नाही. ही सध्याची कंडिशन आहे. सगळेजण सकाळी उठल्यानंतर व्हॉट्सअपवर चांगल्या चांगल्या गोष्टी पाठवतात परंतु ऍक्शन मध्ये येत नाहीत. तर ऍक्शन मध्ये आपल्याला यावं लागेल. आणि स्वतःवर जर तुम्हाला सांगतो येणारा काळ आणखीन जास्त प्रदूषणाचा, वैचारिक प्रदूषण, वॉटर पोल्युशन, एअर पोल्युशन, फूड पोल्युशन, प्रत्येक गोष्टीमध्ये पोल्युशन येत आहे. आपल्याला निरोगी राहायचं असेल तर आपल्याला या सगळ्या पोल्युशन पासून दूर राहावं लागेल आणि स्वतःला मजबूत ठेवावं लागेल. आपलं जर आपल्या कुटुंबावर प्रेम असेल तर आधी तुम्ही मजबूत राहा. आणि गव्हर्नमेंट जॉबला पण काही जण असे की आम्हाला काय नाही, आम्हाला शासन देतंय पैसे. तर कालच GR निघलाय 5 लाखापेक्षा कमीचे वैद्यकीय परिपूर्ती देयक सादर करू नये. आपले आभा कार्ड काढून घ्या असं सरकारनं सांगून दिलंय. आता तुम्हाला सुद्धा ते 5 लाखापेक्षा कमी बिल निघणार नाही, वैद्यकीय बिल निघणार नाही. हेल्थ इन्शुरन्स न तुम्हाला पैसे मिळतात. हेल्थ इन्शुरन्स न तुम्हाला हेल्थ मिळत नाही. काही जण म्हणतील आम्ही हेल्थ इन्शुरन्स घेतलेला आहे. हेल्थ इन्शुरन्स न पैसे मिळतात, हेल्थ मिळत नाही. आणि एकदा हृदय कमजोर झाल्यानंतर तुमचा जो आत्मविश्वास आहे ना, तो आत्मविश्वास खचून जातो. सगळेजण काही शरद पवार नाहीत की 25 वर्षापूर्वी कॅन्सर होऊन आणखी टिकणार आहे. असं भारतात एखादं उदाहरण असतंय की 25 वर्षापूर्वी कॅन्सर होऊन सुद्धा टिकून राहणं, हे एखादं उदाहरण असतं शरद पवार साहेबांसारखं. बाकी आपल्याला जर अँजिओप्लास्टी झाली का तुम्ही खोकणार सुद्धा नाही, जोरानं खोकलं सुद्धा नाही म्हणून हृदयाला झटका बसेल म्हणून. बिलकुल याचा तुम्ही विचार करा. एकदा आपण कमजोर झालो तर आपण शरद पवार नाही. आपल्याला स्वतःची काळजी घेणे, मजबूत राहणं आहे. त्यामुळं अगोदरच कमजोर. परमेश्वरानं खूप चांगलं हृदय आपल्याला दिलेलं आहे, खूप चांगले फुफ्फुस आपल्याला दिले आहेत, खूप चांगलं शरीर आपल्याला दिलं आहे. त्याची आपण सीड्सच्या माध्यमातून काळजी घेऊया. बिलकुल काळजी घ्यावं लागेल. अहो 50,000ची मोटरसायकल आपण दिवसातून 2दा पुसतो, झाडाखाली सावलीला लावतो. थोडं ऑइल गळायला लागलं की लगेच गॅरेजवर घेऊन जातो. कोट्यावधी रुपयाचं शरीर आपल्याला दिलं आहे. याचा आनंदानं स्वीकार करूया. जसं असेल तसं. माझ्यासारखे काळे असतात तरी सुद्धा स्वीकार करा. असं काही नाही म्हणजे की बाबा गोरच पाहिजे, चमकणारच पाहिजे, अजिबात नाही. जसं शरीर आपलं आहे त्याचा स्वीकार करा, आनंदानं स्वीकार करा आणि त्याला निरोगी ठेवा. आणि तुम्हाला वाटत असेल की चांगलं काय, साऊंड माइंड इन साऊंड बॉडी. आपण जर शरीर साऊंड ठेवलं, मजबूत ठेवलं तर तुम्हाला चांगले विचार येतील. आणि तुम्हाला कधीही निराश वाटायला लागलं तर माझा सल्ला लक्षात ठेवा. कपाट उघडा, कपाटातला सगळ्यात चांगला ड्रेस घाला,
बुटाला पॉलिश करा, चकाचक ड्रेस घालून एक चक्कर मारून या, तुमचा कॉन्फिडन्स वाढला असेल, तुम्हाला चांगले विचार येतील, बिलकुल येतील. तुम्ही जर मळलेले कपडे घातले, जुने कपडे घातले की तुमचे विचार सुद्धा तसे होतील. तुम्हाला कधीही वाटलं, काही मंडळीला सुद्धा सांगतोय, तुम्हाला कधीही वाटलं की थोडस निराशा होते, काहीतरी निगेटिव्ह विचार येतात, कपाटातली सगळ्यात चांगली साडी, सगळ्यात चांगला ड्रेस काढायचा, घालायचा आणि मस्त फिरून यायचं. मला आपोआप चांगलं वाटायला लागेल, आपोआप चांगलं वाटायला लागेल. आपल्याकडे आरसीएमचे परफ्यूम आहेत, 3 कलर्स येतात, ते परफ्यूम जवळ ठेवा, दररोज वेगवेगळं मारा. काही सोबत आपल्या वरती घेऊन जायचं नाही, पैशाकडे बघू नका. चांगले परफ्यूम ठेवले तर परफ्यूम मारा, सुगंधित राहा. आता मी मिटिंगला बसता वेळेस दररोज वेगळं परफ्यूम मारतो. तुम्हाला, मला माहिती सुगंध देणार आहे, पण मला भारी वाटतं ना, ते बाजूला ठेवलं ते लगेच मारतो. ते वापरा आणि कारण त्यानं तुमचे इमोशन्स चांगले होतात, इमोशन्स चांगले होतात आणि इमोशन चांगले झाले की आपण हृदय रोगापासून दूर राहतो. डायबिटीज झालेल्या लोकांना थोडा जास्त धोका असतो, त्यांनी आपल्या हृदयाची जे डायबेटॉलॉजिस्ट सांगितलेले सल्ले बिलकुल पाळा. आणि यामध्ये कुणी आहे का डायबिटीजचा पेशंट किंवा हाय बीपीचा पेशंट असेल तर मला आपण त्यांच्याशी 1 मिनिटात बोलूया. कुणाला जर असेल तर डायबिटीजचा येस, मी 1 मिनिटासाठी यामुळे व्हिडिओ बंद केला होता की मला तुम्हाला म्हणजे की सोडतं तुमच्याकडे असेल हे सुद्धा की सोलचे आहे काही. आमचा एक आणली की मुलगा एक घेतो, बायको एक घेते, मला एक देते की बाबा एकच तुम्ही एवढंच वापरा, तुम्ही फार जास्त वापरतात. हा पंकजी बोला. अनम्यूट व्हा. तुमचा हँडरेज होता पंकजी. हा बोला. हा येतोय तुमचा आवाज येतोय, बोला. आवाज येतो का सर? येतोय येतोय. हा काय नाही सर, डायबिटीज आहे मला. हा तर मग आता व्यायाम वगैरे शुगर आहे सर. शुगर आहे, हो तर व्यायाम वगैरे रेग्युलर सुरू आहे. व्यायाम रेग्युलर करतायत का? नाही, न्यूट्रिशन घेतो सर, व्यायाम नाही जास्त. हा तर व्यायाम म्हणजे व्यायाम वॉकिंगला जा, प्राणायाम करा आणि मसल्स लॉस होऊ देऊ नका. मसल्स कशा वाढतील यावर फोकस करा. प्रोटीन घ्या आणि वजन उचलण्याचा व्यायाम करा. थोडे छोटे जरी घेतले तरी चालतील, परंतु वजन उचलण्याचा व्यायाम करा. छोटे छोटे आणा, विकत आणा. यानं काय होईल, तुमची शुगर कमी होईल. तुमचे मसल्स वाढले की शुगर कमी होते. मसल्स वाढले व्यायाम करायला लागा. तुमचं रेग्युलर वर्किंग काय काम करता तुम्ही? पंकजी काम काय करतात? सर पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये सर. अरे तुम्ही तर म्हणजे तुम्हाला डॉक्टर आहेत म्हणा ना, सगळेजण डॉक्टरच म्हणतात. पशुवैद्यकीय दवाखान्यात जे पुणे असतात सगळ्याला डॉक्टर म्हटले जाते, बरोबर आहे की नाही? सगळे डॉक्टरच म्हणतात ना पशुवैद्यकीय. हो सर. बिलकुल बिलकुल. तर मग तुम्ही शेतकऱ्यात राहतात, विनोद करायचे, टेन्शन घ्यायचं नाही, तणाव कमी करायचा, प्रोटीन घ्या आणि व्यायामाला वेळ काढा. आणि आपण डेफिनेट तुमचा शुगर जे आहे ती रिव्हर्स करू शकतो. मधुसंयम रस घ्या आणि या पुस्तकामध्ये पुस्तक आहे तुमच्याकडं? पुस्तक आहे का सबसे पहिले सेहत? हो आहे सर. मग यामध्ये आहे ना आपला यावर स्पेशल हो आहे सर. हा तो फॉलो करा, बिलकुल फॉलो करा. सर आहे. आणि तुम्ही रोल मॉडेल होऊन दाखवा की शुगर रिव्हर्स होते, याचा तुम्ही रोल मॉडेल होऊन दाखवा. तुमचा व्हिडिओ सगळ्यांनी पाहायला पाहिजे, भारतभरामध्ये बघितला पाहिजे. आपण चॅलेंज घेऊ की 90 दिवसामध्ये तुमची शुगर लेवल कमी करू. तुम्हाला काही वाटलं मला फोन करा. तुमचं नाव कमळ आहे, पंकज म्हणजे कमल ना, कमळ म्हणजे पंकजचा आता कमळ होतो एकदम. फुलाचं इतकं छान नाव. आता तुम्ही इतके गोड माणसं आहे त्यामुळेच मला शुगर झाली.
तर तुम्ही तेव्हा आपण त्याला हरवू शकतो. 100% शुगर आपण जी आहे ती म्हणजे तुमची प्री डायबिटिक आणि प्री डायबिटिक मधून नॉन डायबिटिक तुम्ही डेफिनेट होऊ शकता. मित्रांनो, नेहमी आपण इतरांना मदत करण्याचा भाव ठेवूया. नेहमी इतरांना मदत करूया. इतरांना मदत करू, इतरांना मदत करू. इतरांना मदत करता करताच आपल्याला पैलू पडणार आहेत. इतरांना मदत करता करताच आपल्याला सुद्धा आपल्या आरोग्यात, आपल्या विचारात सुधारणा होणार आहे. चांगले पुस्तकं वाचा आणि काही तुमच्याकडे चांगले पुस्तक असतील तर मला सुचवा. मला सुद्धा वाचायचे. जर तुम्हाला वाटलं की सर हे पुस्तक फार छान वाटलं, माझा नंबर मॅक्झिमम लवकर आहे, तुम्ही टाका की सर मला हे पुस्तक छान वाटलं, मला ते पुस्तक वाचायला आवडेल. कुणालाही वाटलं मी हे पुस्तक वाचलंय तर मला व्हॉट्सअप करा की सर मी हे पुस्तक वाचलंय, मला चांगलं वाटलंय, मला सुद्धा ते वाचायला आवडेल. कारण की त्यानंच माणसाच्या मेंदूची मशागत होत असते. आणि कुणाला काही अडचण असल्यास न्यूट्रीच्या संदर्भामध्ये माझा व्हॉट्सअप नंबर तुमच्याकडे आहे किंवा चॅट बॉक्स मध्ये दिलाय. विना संकोच मला व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला त्याचं उत्तर देईल. व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअप केल्यानंतर मला वेळ मिळतो त्यावर उत्तर शोधायला. कारण की बरेच जण मला 10 पानी रिपोर्ट टाकतात आणि सर याचं सांगा. 10 पानी रिपोर्ट वाचायला समजून घ्यायला वेळ लागतोय आणि त्याचं तात्काळ उत्तर देणं होत नाही. त्यामुळे कधी कधी उशीर होतो. हा संदीप. सर मार्केटमध्ये डाएट प्लॅन साठी किती फी घेतली जाते? मार्केटमध्ये तो व्यक्ती जर मोठ्या हॉस्पिटलमध्ये बसत असेल तर 400 रुपयापर्यंत 500 रुपयापर्यंत सुद्धा फीस घेतल्या जाते तुम्हाला डाएट प्लॅन दिल्याची. आपल्या पुस्तकात तर फक्त 25 रुपयातच डाएट प्लॅन बसतो. एकदम म्हणजे डाएट प्लॅन तुम्हाला परत हेल्थ कंडिशन नुसार तुम्हाला डाएट प्लॅन दिले तर प्रत्येक हेल्थ कंडिशन नुसार तुम्हाला जर आणि मला कमाल वाटते की तुम्हाला एक पंजाबचं जोडपं आहे, संदीपजीला माहित आहे, त्यानंतर सुनीलजीला माहित आहे, रसपाल सिंग. नवरा बायको, नवऱ्याला वजन वाढवायचं आणि बायकोला वजन कमी करायचं. दोघे जण तर नवऱ्यानं 90 दिवसामध्ये वजन वाढून दाखवलं आणि बायकोनं कमी करून दाखवलं. नाही नाही, पंजाबी मस्त मस्त ते गाणं ना, मुलं रे पंजाबी लोक आहे की नाही, मस्त ते गाणं आहे अनिल कपूरचं, पंजाबी मस्त पंजाबी. त्याला पाहिलं की मला ते गाणं आठवतंय. म्हणजे आपले इतके रिझल्ट आहेत. एका घरात राहणारे, बरं दोघे सिनियर सिटीजन, काही नवीन लग्न झाले, नवळे जोडपे नाही, सिनियर सिटीजन वय असणारे. आणि त्यांनी ठरवलं की कमी करायचं मला वजन. बायकोनं ठरवलं आणि नवऱ्यानं ठरवलं मला वजन वाढवायचंय. 90 दिसत आहेत या पुस्तकाची आहे. तुम्हाला त्याचे जे आहेत त्याचे जे रिझल्ट आहेत, तुम्हाला ते रिझल्ट तुम्हाला यामध्ये आपल्या जे आहे ना, तुम्हाला मी एकाच मिनिटात त्यांचं दाखवतोय. पुढे पंजाबी आपले रसपाल सिंगजी हे आपल्याला प्रत्येक याच्यामध्ये दिसत आहेत. ते आपण सुरू with a brand new design that frees up even more. नेक्स्ट काम नजर आले आपल्या युट्यूबला, आपल्या चॅनलला गेलं आपल्याला ते दिसायला लागतात. अब देखिए यहाँ पर रिचार्ज ऑफिशियल पेजला आहे तर प्लेलिस्ट मध्ये न्यूट्रीचार्ज मैन, यस ये जय आसियाम, मेरा चार्ज ड्यूटी चार्ज। मेरा नाम रशपाल सिंह और मैं श्री अमृतसर पंजाब का रहने वाला। तो आज मैं बात करूंगा न्यूट्री चार्ज प्रोडाइट शेक बनाना कैरेबल, और इसको मैं लंबे समय से ले रहा हूँ। शरीर में एनर्जी और एकदम चुस्त। विचार करा, या व्यक्तीचं वय पहा, त्या माणसाची स्टाईल पहा आणि त्याची जीवनाकडे बघण्याची दृष्टी पहा, प्रभावित करणारी आहे. आपल्याकडचे या वयाचे माणसं, आणि विचार करा तुम्ही काय विचार करतायत आणि यांचा विचार करा. म्हणून ते होतं जिंदा राहे पुत्र, जिंदा रहेगा तो हे पहा, हे तुम्हाला त्या दोघांचं जोड पहा. संदीप पांडव सर दाखवत आहे.
रोज मीटिंगला असतात. दर 7 PM हे पाय हे दोघं तुम्हाला ते दाखवण्याचं. संदीपजी तुम्हाला मोबाईल मध्ये दाखवते. नवरा बायकोचा. हे काय असतं संदीपजी? ओके ओके. हे असतं जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन. तुमच्याकडे किती पैसा आहे याला महत्व नाही, तुम्ही किती चांगल्या प्रकारे जीवनाकडे बघतात आणि काय देणं म्हणजे फक्त पैसा देणं नाही, चांगला विचार देणं, मनाला उभारी देणं, एखाद्याला चांगला रस्ता दाखवणं, चुकीच्या रस्त्यावरून त्याला चांगल्या रस्त्यावर आणणं, हे सुद्धा देण्याचाच प्रकार आहे. किंवा एखाद्यासाठी प्रार्थना करणं की परमेश्वरा त्याला बरं वाटू दे, त्याला बरं होऊ दे, त्याच्या जीवनामध्ये सुख येऊ दे, हे सुद्धा एका प्रकारचं देणंच आहे. देणं म्हणजे आपल्याकडे फक्त वाटतं की पैसे देणं नाही, या गोष्टी सुद्धा देण्यात आहेत. चांगल्या गोष्टी देणं, एखाद्यासाठी प्रार्थना करणं, म्हणजे अँब्युलन्स बाजूला जात आहे तर म्हणे मी आपल्या मध्ये झाले परमेश्वरा जे कोणी असेल ना त्याला व्यवस्थित करे बाबा, व्यवस्थित हॉस्पिटलला पोहोचू दे रे बाबा. एवढं जरी आपल्या मनात प्रार्थना आली का तर आपल्या वेव्ह चांगल्या होतात. तुम्ही रस्त्याने जाताय, अँब्युलन्स चालली बाजूला, त्याचा आवाज येतो आपल्याला कसं तरी वाटतं. तिथं प्रार्थना करणं की परमेश्वरा जो कोणी असेल त्याला बरं कर, हे सुद्धा देणंच आहे. हे देत राहणं आणि आपण या चांगल्या अभियानामध्ये आल्यामुळे हे विचार आपल्याला येत आहे. म्हणून हे अभियानाला सोडू नका. बिझनेस आज वाढेल, कधी कमी होईल, कधी जास्त होईल, कधी पैसे कमी येतील, कधी पैसे जास्त येतील, कधी अपलाईन गोड बोलल, कधी अपलाईन चुकीचं बोलल, चालत राहील. परंतु या चांगल्या गोष्टी तुम्हाला या सिस्टम मध्येच, या अभियानामध्ये शिकायला मिळतील. म्हणून आपण सगळेजण संपर्कात राहूयात आणि माझा संपर्क नंबर तुमच्याकडे आहे, तर संपर्क नंबरवरच आपण संपर्कात राहूयात. परत भेटूयात. तुम्ही सगळेजण उपस्थित असल्यामुळं मला चांगलं माहिती शेअर करता आल्याबद्दल तुमच्या सगळ्याचे खूप खूप धन्यवाद. आपण परत भेटूयात. जय RCM, मेरा चार्ज, न्यूट्री चार्ज. धन्यवाद सर्वांचे, खूप खूप आभार.